चा जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक आहे हायगेन्स प्रिन्सिपल आणि त्या हायगेन्स प्रिन्सिपलचा यूज करून आपल्याला कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल वेव्हफ्रंट आणि कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट म्हणजे नवीन वेव्हफ्रंट कशा जनरेट होतात त्या नवीन वेव्हफ्रंट आपल्याला बघायचे आहेत. मग आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा घेऊ आपण हायगेन्स प्रिन्सिपल. नाव हायगेन्स प्रिन्सिपल हे प्रिन्सिपल जे आहे ते एक इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे. ज्या प्रिन्सिपलवरनं आपल्याला लाईटचं प्रॉपगेशनसुद्धा समजून घेता येईल, लाईट कसा प्रॉपगेट होतो ते एक्सप्लेन करता येईल. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी स्फेरिकल वेव्हफ्रंट आणि प्लेन वेव्हफ्रंटचं कन्स्ट्रक्शनसुद्धा पाहता येईल. त्याचबरोबर लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन हे सुद्धा आपल्याला प्रूव्ह करता येते. त्यामध्ये स्नेल्स लॉ आहे, तो स्नेल्स लॉसुद्धा आपल्याला प्रूव्ह करता येईल. आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हायगेन्स प्रिन्सिपल काय ते समजून घ्याल. त्याच्या म्हणण्यानुसार वेव्हफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट स्वतःला सेकंडरी सोर्स समजतो आणि तो सेकंडरी वेव्हज इमिट करतो इन ऑल डायरेक्शन. आणि या सेकंडरी वेव्हजला आपण वेव्हलेट्स म्हणतो. आणि हे वेव्हलेट्स फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये इफेक्टिव्ह असतात, बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये ते इनइफेक्टिव्ह असतात, म्हणजे तेवढे इफेक्टिव्ह राहत नाही. आणि त्याचबरोबर या सगळ्या सेकंडरी वेव्हजला सेकंडरी वेव्हलेटला कवर करणारा जो एन्व्हलप असतो तो म्हणजे नवीन वेव्हफ्रंट असते. म्हणजे याचं प्रिन्सिपल काय सजेस्ट करतं त्या प्रिन्सिपलचं स्टेटमेंट मी या ठिकाणी लिहितो. स्टेटमेंट काय पहा लक्षात घ्याल. नंबर 1 पहिला पार्ट याच्या स्टेटमेंटचा, एव्हरी पॉईंट ऑफ वेव्हफ्रंट और ईच पॉईंट ऑफ वेव्हफ्रंट ॲक्ट ॲज ए secondary source of light. Secondary source of light and emits secondary waves in all direction. These secondary waves are also known as wavelets. ह्या ज्या सेकंडरी वेव्ज आहेत या सेकंडरी वेव्जला वेव्हलेटसुद्धा म्हटलं जातं. दिस सेकंडरी वेव्स आर ऑल्सो नोन ॲज वेव्हलेट्स. याला वेव्हलेट्ससुद्धा म्हटलं जातं. मग पुढे वेव्हलेट्स हा वर्ड आला तर समजून घ्यायचं इट इज नथिंग बट ए सेकंडरी वेव्स. तर आता काय म्हटलं आपण, हाफ स्टेटमेंट झालं आहे. एव्हरी पॉईंट ऑफ वेव्हफ्रंट act as a secondary source of light and emits secondary waves in all directions. These secondary waves are also known as wavelets. म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षणाला एखादी जर वेव्हफ्रंट घेतली, समजा मी असं म्हटलं की हा प्रायमरी सोर्स आहे, या सोर्सपासून एक वेव्हफ्रंट बाहेर पडली, हा सोर्स आहे, या सोर्सपासून ही बाहेर पडलेली एक वेव्हफ्रंट आहे. आता हायगेनचं प्रिन्सिपल काय सजेस्ट करतं की या वेव्हफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट स्वतःला सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट करेल. म्हणजे याच्यावरचा ईच अँड एव्हरी पॉईंट तुम्ही कितीही पॉईंट घेतले तरी चालतील, हे प्रत्येक पॉईंट काय करेल, स्वतःला सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट करेल. म्हणजे त्याला वाटेल मीसुद्धा एक सेकंडरी सोर्स आहे, मीसुद्धा एक दुय्यम दर्जाचा सोर्स आहे. आणि तो काय करेल, तो प्रत्येक पॉईंट सेकंडरी वेव्हज इमिट करेल इन ऑल डायरेक्शन, सगळ्या डायरेक्शनमध्ये. ह्या सेकंडरी वेव्हज आहेत, ह्या ज्या आहेत त्या काय आहेत, सेकंडरी वेव्हज आहेत. म्हणजे या पद्धतीनं प्रत्येक पॉईंट स्वतःला सेकंडरी सोर्स समजेल आणि सेकंडरी वेव्हज इमिट करेल. फक्त या सेकंडरी वेव्हज ज्या आहेत त्या फॉरवर्ड डायरेक्शनमध्येच इफेक्टिव्ह असतात, दे आर इनइफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन. मग इथं आपल्याला स्टेटमेंट टाकता येईल वाटलं तर, द वेव्हलेट्स आर इनइफेक्टिव्ह इन बॅकवर्ड डायरेक्शन. द वेव्हलेट्स आर इनइफेक्टिव्ह इन बॅकवर्ड डायरेक्शन. म्हणजे त्या बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये इनइफेक्टिव्ह असतात. दॅट मीन्स दे आर इफेक्टिव्ह ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन. दे आर इफेक्टिव्ह ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे या डायरेक्शनमध्ये ही फॉरवर्ड डायरेक्शन आहे लाईटची, इथून लाईट निघाला, ही फॉरवर्ड डायरेक्शन आहे, फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये इफेक्टिव्ह आहेत त्या. आणि ह्या काय आहेत मी जे काढतोय, दीज आर द सेकंडरी वेव्हज. दिस सेकंडरी वेव्हज आर ऑल्सो नोन ॲज These secondary waves are also known as wavelets.
These secondary waves are also known as wavelets. That means the every point of the wavefront acts as a secondary source of light and emits the secondary waves in all direction. The secondary waves सर्व डायरेक्शन मध्ये इमिट करतो. अशी प्रत्येक वेवफ्रंट, जी कोणती वेवफ्रंट तुम्ही घ्याल ती प्रत्येक वेवफ्रंट स्वतःला सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट करेल आणि सर्व डायरेक्शन मध्ये सेकंडरी वेव्स इमिट करेल. These secondary waves are known as wavelets. Number 2, these wavelets are effective only in forward direction. These wavelets are effective only in forward direction. These wavelets are effective only in forward direction. याला रिव्हर्स मध्ये म्हणता येईल these wavelets are ineffective in backward direction. म्हणजे बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये इनइफेक्टिव्ह असतात, त्या इफेक्टिव्ह नसतात, त्या फक्त फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये इफेक्टिव्ह असतात. म्हणजे जर मी एखादी प्लेन वेवफ्रंट जरी काढली तरी मला असं म्हणता येईल प्लेन वेवफ्रंट काढली, इकडून सोर्स आहे, या सोर्स पासून लाईट वेव्स बाहेर पडल्या, या लाईट वेव्स इथपर्यंत आल्या, प्लेन वेवफ्रंट तयार झाली कुठंतरी इथं. मग या वेवफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट स्वतःला सेकंडरी सोर्स समजेल आणि सेकंडरी वेव्स इमिट करेल इन ऑल डायरेक्शन. बट दीज वेवलेट्स ऑर सेकंडरी वेव्स आर इफेक्टिव्ह ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन. फॉरवर्ड डायरेक्शनमध्येच त्या फक्त इफेक्टिव्ह राहतील. मग नवीन वेवफ्रंटचं काय होईल? मग नवीन वेवफ्रंटचं त्यांनी सजेशन दिलं, an envelope of all these secondary waves, an envelope of all these secondary waves or wavelets, an envelope of all these wavelets gives the new wavefront, gives the new wavefront. An envelope of all these wavelets at any instant, at any instant म्हणजे कोणत्याही क्षणाला, तुम्ही ज्या क्षणाला त्याच्याकडे पाहाल त्या क्षणाला, म्हणजे कोणत्याही क्षणाला या सेकंडरी वेवलेट्सचा एन्व्हलप म्हणजे कव्हर करणारा सरफेस किंवा लोकस म्हणतो आपण त्याला, तो म्हणजे काय असेल तर ती नवीन वेवफ्रंट असेल त्या क्षणाची. गिव्स द न्यू वेवफ्रंट ॲट दॅट इन्स्टंट, त्या क्षणाची ती नवीन वेवफ्रंट असेल, त्या क्षणाची ती काय असेल? नवीन वेवफ्रंट असेल. म्हणजे मी जर याच्याकडे या मी या वेवलेट्सकडे बघितला आफ्टर 1 सेकंद और आफ्टर 2 सेकंद, आफ्टर 2 सेकंद बघितलं तर ह्या वेव्ज इथपर्यंत येऊन पोहोचलेल्या असतील, या सेकंडरी वेवलेट जे आहेत ते इथपर्यंत येऊन पोहोचले असतील. मग या सेकंडरी वेवलेटला कव्हर करणारा हा जो काही एन्व्हलप मी काढतोय डॉटेड लाईननी, दॅट एन्व्हलप विल बी द न्यू वेवफ्रंट. हा एन्व्हलप म्हणजे काय असेल? ती नवीन वेवफ्रंट असेल. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ आहे, हा लाईट इथून इथपर्यंत ट्रॅव्हल झाला, म्हणजे लाईट इथून इथपर्यंत गेला, ही नवीन वेवफ्रंट आपल्याला मिळाली. नवीन वेवफ्रंट मिळाली याचा अर्थ काय? याचा अर्थ लाईट वेव्ह तिथपर्यंत पोहोचला. मग पुढे काय होईल? पुढे परत हे प्रिन्सिपल फॉलो होईल, जसं तसं परत हे प्रिन्सिपल जसं तसं फॉलो होईल. हे प्रिन्सिपल कसं फॉलो होईल? परत या वेवफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट स्वतःला सेकंडरी सोर्स समजेल आणि सेकंडरी वेव्ज इमिट करेल. ज्या सेकंडरी वेव्जला आपण काय म्हणतो? तर वेवलेट्स म्हणतो. दिस सेकंडरी वेव्ज आर नोन ॲज वेवलेट्स. मग हे वेवलेट्स फक्त इफेक्टिव्ह कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे? तर फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. दे आर इफेक्टिव्ह ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन. आणि या वेवलेटला कव्हर करणारा एक एन्व्हलप जर घेतला तर तो म्हणजे नवीन वेवफ्रंट असेल. म्हणजे मी जर आता याला जर हा जो मला वेवफ्रंटचा हा पार्ट मिळाला, ही वेवफ्रंट मिळाली मला नवीन, मला जर कोणी म्हटलं आता पुढे काय होईल? पुढे सेम थिंग होईल. आपण ही प्रोसेस परत फॉलो होईल. एव्हरी पॉईंट ऑफ द वेवफ्रंट विल ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड इमिट द सेकंडरी वेव्स. दॅट मीन्स वेवलेट इन ऑल डायरेक्शन. बट दिस सेकंडरी वेवलेट्स आर इफेक्टिव्ह ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन. दे आर नॉट इफेक्टिव्ह इन बॅकवर्ड डायरेक्शन. त्या बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये इफेक्टिव्ह नसतात, फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये इफेक्टिव्ह असतात, म्हणून पुढच्या दिशेला जातील
त्याच्यानंतर पुढे मग या सर्व सेकंडरी वेव्हलेटचं जर तुम्ही एनवलप घेतला, या सर्व सेकंडरी वेव्हलेटला कव्हर करणारा एक सरफेस घेतला, ज्या सरफेसला आपण एनवलप म्हणतो, तो एनवलप म्हणजे काय असेल, त्या क्षणाची ती नवीन वेव्हफ्रंट असेल. ज्या क्षणाला आपण त्याच्याकडे बघितलं त्या क्षणाची ती नवीन वेव्हफ्रंट असेल. या पद्धतीनं हायगेनचं प्रिन्सिपल अप्लाय होतं. लाईट पुढे 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 ट्रॅव्हल होत राहील. मग पुढे काय होईल, अजून सेम प्रिन्सिपल अप्लाय. मग लाईट इथपर्यंत पोहोचला, मग इथं पोहोचल्यानंतर प्रश्न तयार झाला, मग आता पुढे काय होईल, पुढे तेच. प्रत्येक पॉईंट स्वतःला सेकंडरी सोर्स समजेल. ईच अँड एव्हरी पॉईंट विल ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड इमिट द सेकंडरी वेव्हज इन ऑल डायरेक्शन. या पद्धतीनं मग या सर्व सेकंडरी वेव्हजला कव्हर करणारा जो काही एनवलप असेल, तो एनवलप म्हणजे ती नवीन वेव्हफ्रंट. तो एनवलप म्हणजे काय असेल, नवीन वेव्हफ्रंट. पण बॅकवर्ड वेव्हफ्रंट अब्सेंट राहते का, कारण ह्या वेव्हलेट्स कोणत्या डायरेक्शनमध्ये इफेक्टिव्ह आहे, फक्त फॉरवर्ड डायरेक्शन. दे आर इनइफेक्टिव्ह इन बॅकवर्ड डायरेक्शन. बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये त्या इनइफेक्टिव्ह आहेत, फॉरवर्ड डायरेक्शनमध्येच फक्त त्या इफेक्टिव्ह आहेत. म्हणून या ठिकाणी असं म्हटलं जातं की दीज वेव्हलेट्स आर इफेक्टिव्ह ओनली इन फॉरवर्ड डायरेक्शन. आणि त्या सर्व वेव्हलेट्सला कव्हर करणारा जो काही एनवलप असेल, तो एनवलप म्हणजे नवीन वेव्हफ्रंट असेल. तर दिस प्रिन्सिपल इज नोन ॲज हायगेन्स प्रिन्सिपल. या प्रिन्सिपलला हायगेन्स प्रिन्सिपल म्हणतात. तुम्हाला जर क्वेश्चन आला राईट द हायगेन्स प्रिन्सिपल, हे पूर्ण स्टेटमेंट लिहावं लागतील तुम्हाला, 3चे 3. अंडरस्टँड करून लिहा, सोपं जाईल, रट्टा मारू नका. एव्हरी पॉईंट ऑफ द वेव्हफ्रंट ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड इमिट्स सेकंडरी वेव्हज इन ऑल डायरेक्शन. These secondary waves are also known as wavelets. These wavelets are effective only in forward direction. An envelope of all these wavelets at any instant gives the new wavefront at that instant. म्हणजे त्या क्षणाची ती नवीन वेव्हफ्रंट असेल. तर हे झालं हायगेन्स प्रिन्सिपल. आता या हायगेनच्या प्रिन्सिपलचा वापर कशासाठी करतात, या हायगेनच्या प्रिन्सिपलचा वापर लाईटच्या फिनॉमिनॉनला एक्सप्लेन करण्यासाठी करतात. लाईटचं प्रॉपगेशन कसं होतं ते बघितलं आपण. आता सेकंडरी वेव्हजनुसार नवीन वेव्हफ्रंट कोणती कशी तयार होते ते सुद्धा बघितलं. फक्त आता प्रॉपर जॉमेट्रिकल फिगरच्या थ्रू जर आपल्याला बघायचं असेल तर तेही पाहता येईल. त्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल वेव्हफ्रंट आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट आहे, तो पुढचा टॉपिक आहे, तो जस्ट त्याच्यानंतर पाहू. याच हायगेनच्या प्रिन्सिपलचा वापर करून आपल्याला रिफ्लेक्शन कसं होतं लाईटचं आणि रिफ्रॅक्शन कसं होतं ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. आणि त्याचबरोबर लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शनसुद्धा आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. मग आता ते प्रूव्ह करता येतील, पण त्याच्या आधी एक टॉपिक आहे आपला, कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल वेव्हफ्रंट अँड कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट. मग नेक्स्ट टॉपिक आहे आपला कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल वेव्हफ्रंट. कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल वेव्हफ्रंट. स्फेरिकल वेव्हफ्रंटची कन्स्ट्रक्शन, स्फेरिकल वेव्हफ्रंट कशी कन्स्ट्रक्ट करता येईल आपल्याला आफ्टर सम इन्स्टंट. काही क्षणानंतर जर आपल्याला नवीन वेव्हफ्रंट शोधून काढायची आहे तर कशी शोधून काढता येईल. मग त्यासाठी आपण कोणती तरी एखादी माहिती असलेली वेव्हफ्रंट घेऊ. की समजा एखादी स्फेरिकल वेव्हफ्रंटचा हा पार्ट घेतला मी, की सपोज दिस इज ए ओरिजिनल वेव्हफ्रंट जी आपल्याला माहीत आहे, मी ज्याला W0 ने दर्शवतो. दिस इज द नोन वेव्हफ्रंट, ही आपल्याला माहिती असणारी वेव्हफ्रंट. ॲक्च्युअली वेव्हफ्रंट पूर्ण असेल त्याचा एक पार्ट घेतला आपण. दिस इज अ पार्ट ऑफ द वेव्हफ्रंट, इट इज ऑल्सो नोन ॲज वेव्हफ्रंट. ही एक वेव्हफ्रंट आहे. इथं कुठंतरी सोर्स असेल, या सोर्समधून लाईट वेव्हज इथपर्यंत आला, ही वेव्हफ्रंट दिसली. आता पुढे कशा ट्रॅव्हल करतील पाहू आपण. आता मला काय काढायचं आहे, मला एक नवीन वेव्हफ्रंट शोधून काढायची आहे. वी हॅव टू फाइंड अ न्यू वेव्हफ्रंट आफ्टर टाइम टी. आफ्टर टाइम टी, टी एवढ्या टाईम नंतरची मला नवीन वेव्हफ्रंट शोधून काढायची आहे. मग हायगेनचं प्रिन्सिपल काय सजेस्ट करतं, हायगेनचं प्रिन्सिपल हे सजेस्ट करतं की या वेव्हफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट स्वतःला सेकंडरी सोर्स समजेल आणि सेकंडरी वेव्हज इमिट करेल. मी एक सप्लिमेंटरी डायग्राम काढतो इथं.
मग आता मी इथं हायगेनचं प्रिन्सिपल अप्लाय करतो. हायगेनच्या प्रिन्सिपलनुसार काय होईल पहा. हायगेनच्या प्रिन्सिपलनुसार या वेव्हफ्रंटवरचा प्रत्येक पॉईंट, मी आता 2-3 पॉईंट घेतो. समजा ए पॉईंट घेतला, बी पॉईंट घेतला, सी पॉईंट घेतला, डी पॉईंट घेतला. ही पॉईंट काय करतील, हे पॉईंट स्वतःला सेकंडरी सोर्स समजतील आणि काय इमिट करतील, वेव्हलेट्स इमिट करतील. वेव्हलेट्स म्हणजे काय, तर सेकंडरी वेव्हज इमिट करतील. मग सेकंडरी वेव्हज इमिट करतील. मग या सेकंडरी वेव्हज ज्या आहेत, समजा टी एवढा टाईम झाला तर त्यांनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असेल, तर त्याने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असेल व्ही इंटू टी. व्हॉट इज द व्ही, वेअर व्ही इज द वेलॉसिटी ऑफ लाईट. व्हॉट इज द व्ही, वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. व्हॉट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल, डिस्टन्स ट्रॅव्हल इज इक्वल्स टू वेलॉसिटी इंटू टाईम. काय होतं वेलॉसिटी, वेलॉसिटी इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. साईड इंटरचेंज करा, डिस्टन्स अपॉन टाईम इक्वल्स टू वेलॉसिटी. मग डी ठेवायचा आहे फक्त इकडे, टी तिकडे घेऊन जा, म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल्स टू काय होतं, तर वेलॉसिटी इंटू टाईम. म्हणजे एखादी वेव्ह, ज्या वेव्हची वेलॉसिटी व्ही आहे ती टी टाईममध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते, ती टी टाईममध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल करते व्ही टी एवढं. किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते, व्ही टी एवढं. व्ही एवढ्या वेलॉसिटीनी टी एवढ्या टाईममध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे, व्ही टी. मग आता होईल काय पहा, मला टी एवढ्या टाईम नंतरची नवीन वेव्हफ्रंट शोधून काढायची आहे. मग हायगेनचं प्रिन्सिपल काय सजेस्ट करतं, हायगेनचं प्रिन्सिपल हे सजेस्ट करतं की हे जे पॉईंट आहे ते पॉईंट सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होतील आणि सेकंडरी वेव्हज इमिट करतील. मग या सेकंडरी वेव्हजनी टी एवढ्या टाईममध्ये, ज्या टाईमनंतरची मला वेव्हफ्रंट काढायची आहे, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असेल व्ही टी. मग मी काय करेन, व्ही टी एवढं डिस्टन्स घेईल आणि इथपर्यंत सेमी सर्कल काढेल. सेमी सर्कल का काढलं, पूर्ण सर्कल का नाही काढलं, कारण सेकंडरी वेव्हलेट्स ह्या इफेक्टिव्ह फक्त कोणत्या डायरेक्शनला असतात, फॉरवर्ड डायरेक्शनला. होईल काय, लक्षात घ्याल, सेमी सर्कल का काढतोय, या पॉईंटमधून सेकंडरी वेव्हज बाहेर पडतील आणि या सेकंडरी वेव्हजनी, प्रत्येक सेकंडरी वेव्हने कापलेलं अंतर किती असेल, व्ही टी. कारण प्रत्येक सेकंडरी वेव्हची वेलॉसिटी आहे व्ही आणि टाईम आहे टी. व्ही एवढ्या वेलॉसिटीने टी एवढ्या टाईममध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल होतं, व्ही टी. मग काय होईल, ही वेव्ह डिस्टन्स ट्रॅव्हल करेल व्ही टी, ही वेव्ह डिस्टन्स ट्रॅव्हल करेल व्ही टी, ही सुद्धा व्ही टी, ही सुद्धा व्ही टी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. मग या सगळ्या पॉईंटला कव्हर करणारा मी एक सरफेस काढला, तो सेमी सर्कल होईल. असा प्रत्येक पॉईंट, तो मग बी असो, सी असो की डी असो, यामधून निघालेल्या प्रत्येक पॉईंटमधून निघालेल्या वेव्हनी, ज्या सेकंडरी वेव्हज निघाल्या त्यांनी कापलेलं अंतर किती असेल, व्ही टी. असं प्रत्येक पॉईंटच्या ठिकाणी तुम्ही जर सेमी सर्कल काढलं तर या, जसं या डी पॉईंटमधून निघालेल्या ह्या वेव्हज इथपर्यंत पोहोचतील, सीमधून निघालेल्या वेव्हज इथपर्यंत पोहोचतील. अशा ह्या सेकंडरी वेव्हज या प्रत्येक सेमी सर्कलच्या सर्कम्फरन्सपर्यंत येऊन पोहोचतील. मग यांना कव्हर करणारा एक एन्व्हलप काढा, यांना सगळ्यांना कव्हर करणारा एन्व्हलप म्हणजे आहे समाविष्ट करणारा सरफेस काढायचा. हा सरफेस म्हणजे एक नवीन वेव्हफ्रंट आहे, डब्ल्यू म्हणा त्याला, आफ्टर अ टाईम टी. मग मला तीच डायग्राम इथं काढायची आहे. मग मला टी एवढ्या टाईम नंतरची नवीन वेव्हफ्रंट काढायची आहे. मग मी काय करेल, मी याच्यावरचे कोणते तरी 3 पॉईंट घेतले, 3 घ्या 4 घ्या, 3च घेतलेले बेटर राहतील, काढायला सोपं जाईल. 3 पॉईंट घेतले मी. मग मी काय करेल पहा, टी एवढ्या टाईममध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतं, व्ही टी. व्ही टी एवढं डिस्टन्स घ्यायचं जॉबमध्ये, कंपासमध्ये. व्ही टी एवढं डिस्टन्स म्हणजे अंदाजे आपल्याला जेवढं डिस्टन्स घ्यायचं आहे तेवढं घ्या. तेवढं डिस्टन्स घेतलं, एक सेमी सर्कल काढायचा, हा सेमी सर्कल काढला. तसाच चॉक उचलायचा, बीवर ठेवायचा, कंपास उचलायचा, बीवर ठेवायचा, तसाच सेमी सर्कल काढायचा. परत तोच उचलायचा, सीवर ठेवायचा, परत तसाच सेमी सर्कल काढायचा. मग हे जे काही पॉईंट येतात, हा पॉईंट मिळाला ए डॅश, हा पॉईंट मिळाला बी डॅश आणि हा पॉईंट मिळाला सी डॅश, यांना कव्हर करणारा एक एन्व्हलप काढा. हा जो काही एन्व्हलप आहे, हा जो काही एन्व्हलप आहे ती म्हणजे नवीन वेव्हफ्रंट. दिस इज द न्यू वेव्हफ्रंट. दिस इज द न्यू वेव्हफ्रंट आफ्टर टाईम टी. यांनी हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, हे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असेल, व्ही टी. ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असेल, व्ही टी. व्ही एवढ्या वेलॉसिटीने टी एवढ्या टाईममध्ये ट्रॅव्हल केलेलं ते डिस्टन्स आहे. असं प्रत्येक सेकंडरी वेव्हलेटनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असणार आहे, तर ते डिस्टन्स असणार आहे व्ही टी. म्हणजे नवीन वेव्हफ्रंट आपल्याला मिळाली. आता हे झालं कन्स्ट्रक्शन ऑफ
स्पेरिकल वेव्हफ्रंट. मग कोणी म्हणेल सर बॅकवर्ड का नाही काढलं? मग त्यासाठीच तर हायगेनच्या प्रिन्सिपलमध्ये सेकंड स्टेप टाकलेली. These secondary waves or wavelets are effective only in forward direction as the light travels only in forward direction. लाईट हा फक्त फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करतो, बॅकवर्ड येत नाही. म्हणून सेकंडरी वेव्स बॅकवर्ड डायरेक्शनला इनइफेक्टिव्ह असतात आणि म्हणून मी इकडच्या साईडला कोणत्याही प्रकारच्या सेकंडरी वेव्स इंडिकेट केलेल्या नाहीत, हे लक्षात घ्या. तर हे झालं कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट. तुम्हाला हा 2 मार्क्सला क्वेश्चन येऊ शकतो. ड्रॉ अँड एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट. ड्रॉ अँड एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट. मी डायग्राम काढायची आहे, तुम्हाला एक्सप्लेन करायची. काहीच नाही, सरळ सरळ आहे. कसं एक्सप्लेन कराल ते सांगतो. कन्सिडर एनी सोर्स ॲज विच इमिट्स एनी वेव्हफ्रंट W0 ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाईम. लेट वी हॅव टू फाइंड ए न्यू वेव्हफ्रंट आफ्टर टाईम टी. म्हणजे टी एवढ्या टाईम नंतरची नवीन वेव्हफ्रंट आपल्याला शोधून काढायची आहे. टेक एनी 3 पॉईंट A, B, C ऑन दिस वेव्हफ्रंट W0. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल हायगेन्स प्रिन्सिपल, हायगेनचा प्रिन्सिपल अप्लाय करू आलो. दिस पॉईंट विल ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड इमिट द सेकंडरी वेव्स दॅट इज द वेवलेट्स इन फॉरवर्ड डायरेक्शन. इन फॉरवर्ड डायरेक्शन, फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये इमिट करतील. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दिस सेकंडरी वेवलेट्स इन टाईम टी इज VT. या सेकंडरी वेवलेटने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे? तर VT. वेअर V इज वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. देन ड्रॉ द सेमी सर्कल. ड्रॉ द सेमी सर्कल विथ सेंटर ॲज पॉईंट ABC अँड रेडियस इक्वल्स टू VT. रेडियस इक्वल्स टू VT म्हणजे रेडियस VT घ्या आणि ABC पॉईंट आहे सेंटर घ्या आणि सेमी सर्कल काढा. अँड एनवलप A डॅश B डॅश C डॅश गिव्स द न्यू वेव्हफ्रंट. हे जे काही एनवलप आहे A डॅश B डॅश C डॅश हे काय देतं? नवीन वेव्हफ्रंट. अशा पद्धतीनं आपण हायगेनचं प्रिन्सिपल अप्लाय केलं. आता हेच हायगेनचं प्रिन्सिपल अप्लाय करून आपल्याला कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंटसुद्धा पाहता येईल. मग आपला नेक्स्ट टॉपिक आहे कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट. कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट. कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट. मग वेव्हफ्रंटचे आपण टाईप्स बघितले मागच्या लेक्चरमध्ये. तोच आपल्याला इथं पाहता येईल की मी एक प्लेन वेव्हफ्रंट घेतली, कोणती तरी W0 ही प्लेन वेव्हफ्रंट आहे. सोर्स इंडिकेट करता येत नाही कारण सोर्स हा इन्फानाईटवर असतो प्लेन वेव्हफ्रंटमध्ये. कारण प्लेन वेव्हफ्रंट केव्हा फॉर्म होते? जेव्हा सोर्स हा इन्फानाईट प्लेसवर असतो त्यावेळेला. मग आता या ठिकाणी मी एक प्लेन वेव्हफ्रंट घेतली. मग आता या प्लेन वेव्हफ्रंटवरचे कोणते तरी 3 पॉईंट घेतो. कन्सिडर एनी 3 पॉईंट A, B अँड C. 3 पॉईंट घेतले. परत याला हायगेनचा प्रिन्सिपल अप्लाय करा. अकॉर्डिंग टू द हायगेन्स प्रिन्सिपल दिस 3 पॉईंट विल ॲक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. हे जे A, B, C 3 पॉईंट आहे ते सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होईल अँड दे विल इमिट द सेकंडरी वेव्स दॅट इज द वेवलेट्स. म्हणजे हे जे 3 पॉईंट आहेत A, B आणि C हे तिघाचे तिघाही काय ॲक्ट होतील? सेकंडरी सोर्स म्हणून. आणि काय इमिट करतील? सेकंडरी वेव्स. ह्या सेकंडरी वेव्स इमिट केल्या यांनी. ह्या सेकंडरी वेव्स इमिट केल्या. इन ऑल डायरेक्शन म्हटल्यापेक्षा इन फॉरवर्ड डायरेक्शन, बिकॉज बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये ह्या वेव्हफ्रंट ज्या आहेत, ह्या वेवलेट ज्या आहेत त्या इनइफेक्टिव्ह असतात. मग आता यांनी टी एवढ्या टाईममध्ये परत किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असेल? वेलॉसिटी इंटू टाईम. in time t, the distance traveled by the secondary wavelets or secondary wavefronts, secondary waves किती असेल? तर VT. What is the V? V is the velocity of light in air. म्हणजे हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं यांनी इथून इथपर्यंतचं हे डिस्टन्स किती असेल? तर दॅट डिस्टन्स विल बी VT. अशी प्रत्येक पॉईंटमधून निघालेल्या वेव्सने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स VT. मग आता या सगळ्यांना कव्हर करणारा एक एनवलप काढा. तो एनवलप म्हणजे ती काय असेल? नवीन वेव्हफ्रंट. मग इथं काय करावं लागेल आपल्याला? हायगेनचा प्रिन्सिपल लावलं
this point will act as a secondary source of light and emit the secondary waves in forward direction. The distance traveled by the secondary waves in forward direction is v into t. vt एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्यांनी. मग इथं काय लिहिता येईल आपल्याला, ड्रॉ ए सेमी सर्कल. एक सेमी सर्कल काढा विथ सेंटर ॲज अ पॉईंट ABC अँड रेडियस इक्वल्स टू VT. रेडियस VT असणारे सेमी सर्कल काढा. मी इथं एक सेमी सर्कल काढलं, तसंच सेमी सर्कल काढतो बी पासून. बीला सेंटर कन्सिडर करतो आणि एक सेमी सर्कल काढतो. तसंच सीला सेंटर कन्सिडर करतो, एक सेमी सर्कल काढतो. मग 3 पॉईंट मिळतील आपल्याला, A डॅश, B डॅश आणि C डॅश. मग तिघांना कव्हर करणारा जो एनवलप असेल तो एनवलप म्हणजे स्ट्रेट लाईनच येणार आहे, प्लेन येणार आहे. मग ही म्हणजे नवीन वेवफ्रंट असेल आफ्टर टाईम टी. टी एवढ्या टाईमनंतर का, कारण टी एवढ्या टाईमनंतर ही वेव्ज इथपर्यंत येऊन पोचली असेल. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याने, VT एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. मग टी एवढ्या टाईमनंतरची ही नवीन वेवफ्रंट आहे. जी नवीन वेवफ्रंट आपण कशाने इंडिकेट केली, डब्ल्यूने इंडिकेट केलेली आहे. ही जुनी वेवफ्रंट आहे, ही नवीन वेवफ्रंट आहे. दिस इज द न्यू वेवफ्रंट आफ्टर टाईम टी. ह्या पद्धतीनं आपण कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेवफ्रंटसुद्धा बघितलेलं आहे. डायग्राम तीच आहे, फक्त स्फेरिकलच्या ऐवजी आपण काय काढले, इथं प्लेन वेवफ्रंट काढलेली आहे. तर आजचा टॉपिक या ठिकाणी आपला संपला. आपण बघितलं हायगेन्स प्रिन्सिपल, आणि हायगेन्स प्रिन्सिपल अप्लाय करून आपण 2 वेवफ्रंट काढल्या, प्लेन वेवफ्रंट काढली आणि स्फेरिकल वेवफ्रंट काढली. आता पुढचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन आपल्याला प्रूव्ह करायचे आहे यूजिंग द हायगेन्स प्रिन्सिपल. तर तो टॉपिक आपण उद्याच्या लेक्चरमध्ये